आपल्या नेत्याच्या घरी, आपल्या सहकार्याच्या घरी आपण जेव्हा भेट देतो तर अशी अपेक्षा असते त्याच्या घरचे 4-5 लोक, आजूबाजूचे 5-10 लोक आपण बसू, चहा पिऊ, ते आपल्याला सत्कार करतील. पण माझ्या बाबतीत असं कधीच होत नाही. मला कधीच चांगला चहा प्यायला मिळत नाही. कारण मी गेल्यामुळे महिला एवढ्या उत्साहात असतात की त्या सगळ्या तयार होऊन म्हणजे मला सोडायला तयार नसतात. मग आता माझं असं ठरलंय की ज्यांच्या घरी मी जाते त्या पुरुषांनी चहा करून पाजवला पाहिजे मला. हा, हे बरं केलं. तर इतकं प्रेम, इतका जल्लोष, मला या सगळ्या गोष्टींनी एखाद्याला मस्ती येईल ना थोडं, अरे मी गेले, असे लोक, एवढी गर्दी, अमुक तमुक, मला टेन्शन येतं. मला वाटतं बाबा मी एवढ्या लोकांच्या अपेक्षा कशा पूर्ण करू, खूप टेन्शन येतं मला. बोलू दे बस, बोलू द्या रे, रोखू नका. आता मी म्हणायच्या आधीच ते म्हणलं मला की ताई आम्हाला काही अपेक्षा नाही, तुम्हाला बघायला भेटलं हीच आमची अपेक्षा. आणि मला अजून टेन्शन येतं कारण दुसऱ्या राजकारण्याकडे काही बाबा काम असेल, बदली असेल, फंड असेल, मला तर नुसतं बघायचीच अपेक्षा आहे. बरं, बघायची अपेक्षा म्हणजे सकाळी 7 वाजता तोंड मी आरशात पाहिल्यावर रात्री 2 वाजेशिवाय बघतही नाही. त्यामुळे आता मी अशीच बघाय. आता मला बघावं का वाटतं रे तुम्हाला? मला बघावं का वाटतं तुम्हाला? साहेबांची छबी माझ्यामध्ये दिसावी, पण मला तुम्हाला बघा वाटते सिटिंग तुमच्या प्रत्येकाच्या डोळ्यात मला मुंडे साहेबांची छबी दिसते. मला वाटतं माझं कौतुक मुंडे साहेब करायचे बरं का, त्यांच्यानंतर कोण कौतुक नाही केलं रे माझं, तुम्ही करता. मुंडे साहेब विचारायचे, पंकजा आली का, भाषण कसं केलं, कशी चालली, कशी बोलली, माझ्यासारखी आहे का, माझ्यासारखी बोलते का. मी सगळं तुमच्यासारखं करते, फक्त खिशातून कंगवा काढून केस नाही विचारते. सगळं त्यांना हरवते. कुठेही सभा घेतली की तिथल्या कार्यकर्त्याला फोन करायचे, कशी बोलली, काय. काही सगळ्या ठिकाणी लोक म्हणाले, साहेब आज तुमचं काही काम नाही, आम्ही ताईंवर भागवतो. सगळे तसे म्हणायचे. एक दिवशी मला म्हणले, आता माझं काही काम नाही, म्हणजे माझी शेवटची निवडणूक आहे. एकदा म्हणली, 2दा म्हणली, 3दा म्हणली. म्हणलं बाबा सारखं असं का म्हणाले तुम्ही शेवटची निवडणूक आहे? तर मला म्हणले, ज्या हातात समाज म्हणजे जात नाही बरं का, जात नाही, इथे सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत. ठीक आहे, माझे पाहुणे रावळे असतीलच, आता ज्याचं त्याला प्रेम असतंच आहे, जात नाही ती जात, पण जातीवादी नाही आम्ही, जात नाही, समाज म्हणते. ज्या हातात द्यायचा आहे ते हात तयार झाले. आता मला काही टेन्शन नाही, मी माझा पुढची निवडणूक लढणार नाही, मी रिटायर होणार आहे, मी तुझ्या घरी येऊन राहणार आहे, तू म्हणणार म्हातारा खोकायला आहे, मला त्रास झाला, अशी गंमत करायची माझी, आणि मला ती सेवाच करायला नाही मिळाली. साहेबांना जेव्हा लागलं असं आपल्याला कळलं असतं आणि म्हणले असते की मुंडे साहेबांना 2 बाटल्या रक्त पाहिजे, 2 कोटी बाटल्या रक्त तिथे तयार झालं, तर संधीच नाही मिळाली.